रामेश्वर भर तुझा साधुबोध धनात निर्णय ठेला टाईचं मुरला अनुभव प्रसूत संगे किती शीघ्र दमले स्वतः तत्व सर्व शेत म्हटले लवंगा कुणाचा आहे भंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे ही कोकण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत थोडं उलट फेरा शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जसे पंचमहाभूते आहेत तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे उलट फेरा शरीर जसं पंच प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही याचं कारण आहे या जगाचं हित फक्त संतच जाणतात बाकी कुणालाच गरज नाही थोडं उलट फिरायचं आपल्याला याचं कारण आहे ए बऱ्या निर्वास याचं कारण आहे याचा पाया ज्ञान देव आहे शब्द सोडू नका आता ज्ञान देव आहे देव मिळवायचा असेल तर ज्ञान हा पाया आहे आणि पाया जर ज्ञान असेल तर प्राप्ती देवाची आहे म्हणून शब्द ज्ञानदेव आहे 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे ओव्या नीट का 2-3 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे ओवी जरा क्लिअर करा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे याला त्रिपुटी आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे पुन्हा उलट फिरा तिथं रियाज केला तर पखवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लीनता ठेवली तर व्यापार आहे व्यायाम केला तर पैलवान आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे सूत्र आहे त्याला रियाज करा तर पखवाद आता ठेवून द्या आणि पुढच्याच कीर्तनाला उचका कावळा शिवला तरी तुम्ही पखवादे होणार नाही पखवाद्यानं 1 तास रोज पखवाद झोडलाच पाहिजे सीजन असो नाही तर नसो सीजन वर वाजवले तुम्ही मेले तरी पखवादे होणार नाही गायकानं रवीच आठवड्यातून एकदा तरी नवीन चाल काढली पाहिजे 40 वर्ष एकच चाल बरं ती कोणाला म्हणून द्यायची नाही जमणार नाही कीर्तनकारानं आठवड्यातून एकदा तरी अभंगाचं चिंतन बदलवलं पाहिजे स्वतःच दुसऱ्याचं न ऐकता मेमरी कार्ड मन पेनड्राईव्हवर भाबा होता येतं पण ते सीट रामनवमी झाल्यावर हनुमान जयंती पोट टिकत नाही त्याला पहिली गोष्ट आहे परमार्थाला काही नसो सातत्य पाहिजे सातत्य हुकलं परमार्थ संपला आता आत्ताचा जो परमार्थ चालू आहे ना हा फक्त लोकांना दाखवायला चालू आहे स्वतःसाठी काहीच नाही हे कथा कीर्तन ही जी चालल्यात ना ही फक्त लोकांसाठी आहे सांगणाऱ्याला काय वो भी परत फिरवा अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे काय ओवी आहे आणि ही ओवी उलटी फिरवा आता हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान पण 10वा अध्याय याच्या उलट म्हणतोय 10वा अध्याय असं म्हणतो आतापर्यंत जगात बोंबलत हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही हे बायका पोरं सोन्यान बोंबलत हिंडा मोकार ठिकाणी खाजवीन तिकडच गण लावा ही सगळी नाटकं आहेत लावा गंध अख्या अंगाला ही नाटकं आहेत सगळी हा देवच नाहीये वाक्य सरळ सांगा ओवी सांगा कर्म हाच देव
डोकं थोडं बंद होईल तुमचं 15-20 मिनिटात. कर्म हाच देव. कर्म चांगलं करा हा देव आहे. काय कोणत्याही ग्रंथानं तुम्हाला सांगितलं नाही उपास करा, बायका बरोबर सोडून बोंबलं धिंडा, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, बायका करू नका, मोबाईल मधले गेम खेळा. सांगितलं कुठं? कुठं वाचलं? या विश्वात, शब्द नीट आहे का बरं का, जगात नाही म्हणत मी, विश्वात जेवढे ग्रंथ तयार झालेत, हे रामायण महाभारत शिवपुराण बिराण काय तुमचे जेवढे असतील तेवढे, सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 नैत चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 गायीची आईबापाची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. 6वं सांगितलं काय? रामायण ऐकून पाठ करून काय करतो तू? काय करशील रामायण पाठ करून? अख्खं रामायण पाठ करतो ना आईला लाथान हाणतो. रामाने भरताने रामाच्या पादुका ठुल्या. तू रामाचे कांदे राचे चोरून इकितो. तुम्हाला कोणी सांगितलंय? ही गरजच नाही महाराज. परत वाक्य नीट ऐका, पुढे चला. कर्म हाच देव आहे, हा किंवा नाही. 2च वाव्या झाल्या बरं का. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. हा, ते पाठच करून टाकायचं, पुन्हा डोक्याला ताण नाही करायचं. 3, 2 कर्म हाच गेलं बाबा देव आहे. आता 3री ओवी आहे, 10व्या अध्यायातली आहे. संपत्ती आली तर दया येणार नाही. शब्द नीट आहे का बरं का. संपत्ती जर आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आले तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. बरं नीट आहे का. संपत्ती आली तर दया येणार नाही. पैसा आला. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा चला का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, तुम्ही गंधात झोपा, पण तुमचं वाटूळच होणार. हे जे जे लिहिले प्रारब्ध ते ना चुके जे जे लिहिले प्रारब्ध ते ना तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणले? जुनी मंडळी नाही ऐका, नव्यांच्या काय देण्यात येणार नाही. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट आहे का बरं का. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. अख्खा देवाचा दैवी संपत्तीचे गुण कमी आहेत आणि आसुरी संपत्तीचे गुण जास्त आहे. ज्यांनी व्याजाचे धंदे केले तर फडूनच मारणार. महाराष्ट्रात मला एखादा माणूस दाखवा कोट्याधीश ज्यांनी जनता लुटून इस्टेट कमावली. एक माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार, आणि मारताना त्यांच्या जवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स, आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. नाही 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 नाही. परत ओवी फिट करा. 3 ओव्या फिट करायच्या, पुढे अजून कीर्तनाला सुरुवात केली आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं असं ते साधे